राम नारायण राम. आज आपण महागुरु बालक ब्रह्मचारीजी आणि राम नारायण राम मंत्र याबद्दल काही खास गोष्टी शेअर करणार आहोत. महागुरु बालक ब्रह्मचारीजी यांचा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला होता. त्यांचे शरीर हे चैतन्य महाप्रभूंचेच शरीर होते असे मानले जाते. महागुरुजींनी राम नारायण राम या बीजमंत्राचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की हा मंत्र स्वतःमध्ये संपूर्ण आहे. राम म्हणजे आकाश, अनंत, संपूर्ण ब्रह्मांड आणि परमसृष्टीकर्ता. नारायण म्हणजे या ब्रह्मांडातील सर्व तारे आणि ग्रह. आणि दुसरा राम म्हणजे आपण सर्व जीव, प्राणी, वनस्पती, धुळकण आणि सर्व सजीव. आपली चेतना म्हणजेच विवेक राम नारायण राम या मंत्राचा एक भाग आहे. जन्मसिद्ध अधिकार म्हणून ब्रह्मांडातील पदार्थाचा सार हा प्रत्येकाचा स्वाभाविक हक्क आहे. आजच्या जगात आणि ब्रह्मांडात असंख्य आत्म्यांना जीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले जात आहे. याचा परिणाम म्हणजे लोक अन्याय करतात, चुका करतात, गुन्ह्यांमध्ये अडकतात आणि विविध प्रकारच्या चुकीच्या कृत्यांत फसतात. अनेकदा आपण स्वतःला दिशाहीन अवस्थेत सापडतो. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जप, ध्यान आणि आत्मिक साधना आवश्यक असतात. राम नारायण राम हा मंत्र आपल्याला निसर्गाच्या सत्याशी आणि तत्त्वांशी जोडतो. त्यामुळेच आपण सर्वांनी या रथाची वल्गा हातात घ्यावी आणि आपल्या मानसिक शक्तीने त्याला पुढे न्यायला हवे. असे केल्यासच आपल्यावर आशीर्वाद, समृद्धी आणि परमशांतीची वर्षाव होईल. आज जात आणि धर्म हे सामाजिक असमानता आणि संघर्षाचे प्रमुख कारण झाले आहेत. आता वेळ आली आहे की आपण या भेदभावांना संपवून एक समतावादी, धर्मनिरपेक्ष आणि प्रगतिशील समाज निर्माण करू. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण आपल्या विवेकाचे ऐकू, निसर्गाशी जोडले जाऊ आणि राम नारायण राम याचा नियमित जप करू. निसर्ग हा सर्वात मोठा धर्म आहे आणि प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेतले पाहिजे. राम नारायण राम मंत्राशी जोडल्यावर जीवनाला नवीन दृष्टिकोन मिळतो. हा नवीन दृष्टिकोन आपल्याला नवीन ऊर्जा देतो आणि जीवन अधिक यशस्वी बनवतो. हा मंत्र आपल्याला नेहमी सकारात्मक विचार करायला शिकवतो. जीवनात चांगली कर्मे करा आणि जिथे शक्य असेल तिथे इतरांचे भले करा. राम नारायण रामच्या माध्यमातून समाजातील नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्याचा प्रयत्न केला जातो. धर्माबद्दल बोलायचे झाले तर आजही आधुनिक भारतात धर्म आणि जात हे इतके मोठे मुद्दे आहेत की त्यांनी लोकांच्या मनावर घट्ट पकड बसवली आहे. या मुद्द्यांमुळे बहुतेक लोक यातच अडकून पडले आहेत. जर प्रत्येकाला कर्म आणि निसर्गाच्या आधारावर वागवले गेले आणि त्यानुसार सर्व प्रक्रिया चालल्या तर समाजातील अनेक समस्या आपोआप सुटतील. आपण सर्व धर्म घेऊन जन्माला येतो. आपले शरीर, मन आणि आत्मा हे ब्रह्मांड व निसर्गाच्या धर्माने बनलेले आहेत. जीवन म्हणजे जोडणे, वजा करणे, गुणाकार करणे आणि वाटप करणे आहे. धर्म देखील तसाच असावा. चांगुलपणा जोडा, वाईटपणा कमी करा, चांगुलपणाचा गुणाकार करा आणि सर्वांसोबत वाटा. माणसांनी निर्माण केलेले धर्म स्वार्थ, लोभ, अंधश्रद्धा आणि अंधविश्वासांनी भरलेले आहेत. हे विभाजन आणि भीती निर्माण करतात आणि खऱ्या आध्यात्मिकतेपासून दूर नेतात. आता गरज आहे की आपण महागुरुजींनी दिलेल्या राम नारायण राम या बीजमंत्राशी जोडले जावे. नियमित जप केल्याने आपल्याला स्वतःला जाणून घेता येईल, सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि मन अधिक सकारात्मक होईल. देशातील तरुणवर्ग स्वतःमध्ये एक महासत्ता आहे यात शंका नाही. तो स्वतः एकत्र येऊन आपल्या समस्या सोडवू शकतो. पण यासाठी निसर्गाशी जोडले जाणे आणि विवेकशक्तीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. हे सर्व राम नारायण राम या मंत्राशी जोडल्याशिवाय शक्य नाही. हा बीजमंत्र स्वतःमध्ये पूर्ण आहे जो जीवनाची दशा आणि दिशा सकारात्मक बनवतो. म्हणून प्रत्येकाने या मंत्राशी जोडले जावे आणि आपले जीवन धन्य करावे.